आबा काल जरांगे पाटलांनी ओबीसी लोकांना सुद्धा हा इशारा दिलेला आहे. अलिबाबा काय काय असं त्यांनी जरांगेला जर हे कळत असतं या देश हे राज्य संविधानावर चालतंय आणि एकमेकाचा आदर केल्याने प्रत्येक माणूस दुसऱ्याचा आदर करतो, परंतु त्याच्या तोंडात काय विष्ठाच बाहेर पडते आणि त्यांनी विडा उचललेला ओबीसी नेत्यांना, कुणी असो, विजय वडेट्टीवार असो किंवा भुजबळ साहेब असो किंवा मुंडे बंधू भगिनी असो किंवा इकडं गोपीचंद पडळकर असो, ह्या नेत्यांच्या विरोधात बोलण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे. त्याला संविधान हा गोष्ट मान्यच नाही, त्याला निजामी गॅजेट मान्य, निजाम मान्य त्यांना, परंतु डॉक्टर बाबासाहेब मान्य नाही. त्यामुळं अशा फालतू आणि बिंडोक माणसावर बोलण्यात कुठलाही अर्थ नाही. ते ओबीसी ठरवीन ना, छगन भुजबळ ओबीसी नेत्यांना किंवा ओबीसी समाजाला बर्बाद करतील का त्यांचा काहीतरी उद्धार करतील ते ओबीसी ठरवतील. ह्या भांडवलाला कोणी त्याला अधिकार दिला बोलायचा? तू तुझ्या समाजाचं बोल, तू तुझंच बघ ना. तुझा तो जीआर टिकण्यासाठी तुला काय आपटून घ्यायचं ते आपटून घे, परंतु आम्ही तुझा जीआर रद्द केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, ते रद्द होणारच आहे. त्याच्यामुळे याच्या कुठतरी बुडाला आग्यामुळे चावलं हे आपटू घ्यायला लागलंय. बिंडोक येतो, आंतरवाली सराटीत पडून काहीतरी सुरू ठेवतो आणि याला त्याला नाव ठेवतो. मग याच्याकडे कोणी मंत्री आलेले चालते याला दुसऱ्या समाजातील लोकांनी त्यांच्या समाजाचा काहीतरी विषय मांडला, समाजाचे हक्क मागण्यासाठी बोललं, ते चालत नाही. मग यांच्या मंत्र्यांनी इथं याच्या व्यासपीठावर जायचं, याच्या मंचावर जायचं, भेटी द्यायच्या, हे कसं चालल? म्हणजे यांना सगळं चालतं, हे जास्त आहेत म्हणून यांना सगळं चालतं का? यांच्या सत्ताधीश म्हणून सगळं चालतं का? हे अतिशय चुकीचं आहे. ओबीसी कुणाच्या बापाला घाबरणार नाही, ज्याला जे करायचे त्याने ते करावं. मी तेच म्हणतो, या भिकार चोटाला कशाचा मोर्चा आहे? खरं तर मीडियाने या भिकार चोटाला हे प्रश्नच विचारू नयेत. तो मोर्चा ओबीसीचा आहे ना, ओबीसी ठरवीन ना तो कोणाचा आहे, तर जातीवादाचा, याचा कशाचा आहे? अरे ओबीसी म्हणजे 400च्या आसपास असणाऱ्या जाती, 400 जातीचा नेतृत्व करणारे लोक जातीवादी असतात का? ते भिकारचोट एका जातीचं नेतृत्व करते, त्याच्यात बी मला वाटतं हे शहाण्णव मराठ्याचं नेतृत्व करतच नाही, कारण की हे शहाण्णव नाही ना, ते भिकारचोट आहे. आणि हे कुठतरी काहीतरी बोलतं आणि याला उलट म्हणजे चुकीचं पाहिजे, जे मिळतं ते नाही पाहिजे. याला प्रसिद्धीच्या हव्यासापाठी सरकार जे देतं ते घ्यायचं नाही, प्रसिद्धी मिळवण्यासाठी आग आपटायची, समाजाला फसवायचं आणि जे मिळत नाही ते मागत राहायचं आणि त्याच्यासाठी कुठतरी मोर्चे, मेळावे, आंदोलन सुरू ठेवायचे. म्हणजे आपण प्रसिद्धीच्या झोतात राहिलो पाहिजे. त्याच्यातून आपल्याला खोके कसे मिळतील, आपल्याला पैसा कसा मिळेल आणि आपण गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये वाकडं तिकडे पडून कशा कुणाला शिवायचं त्यांनी, यासाठी त्याचं सगळं फक्त लक्ष असतं.